बेसिक इन्फॉर्मेशन आप दे दीजिए। As of now, I cannot tell you anything. बेसिक It is इन्फॉर्मेशन under investigation. तर पोलिसांनी तुर्तास प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे। जवळपास 14 जण गंभीररित्या जखमी आहेत आणि 8 जणांचा मृत्यू झालाय। आकडा वाढतोय, त्यामुळे स्फोटाची तीव्रता किती मोठी आहे याचा अंदाज आपण लावू शकतोय। आणि या स्फोटामध्ये 14 जण गंभीररित्या जखमी असल्याची माहिती मिळते। अनेक गाड्यांचं नुकसान या स्फोटामध्ये झालंय। सुरुवातीला हे एका गाडीमध्ये लागलेली आग इतकंच याचं स्वरूप मर्यादित होतं, पण तासाभराच्या आत या स्फोटाची तीव्रता लक्षात येते। 8 जणांचा मृत्यू झालाय। है कि हो सकता है अंदर कोई और घायल व्यक्ति भी मौजूद हो। ऐसे में जो पूरा इलाका है उसे कॉर्डन ऑफ किया हुआ है और सर्च ऑपरेशन लगातार जारी है। तमाम जो ऐसी संदिग्ध गतिविधि हैं उन पर भी निगरानी पुलिस की बनी हुई है, जांच की जा रही है और सैंपल्स खासतौर पर कलेक्ट किए जा रहे हैं उस इलाके में जहां पर ये पूरा धमाका हुआ। आखिर क्या कारण रहा, कौन सी गाड़ी में हुआ, किस वक्त हुआ, ये तमाम जांच के विषय हैं। लेकिन सैंपल्स इस वक्त कलेक्ट करते हुए आपको जो केंद्रीय विभाग के ऑफिसर्स हैं वो इस वक्त नजर आ रहे हैं। तमाम केंद्रीय सुरक्षा एजेंसीज जो हैं वो मौके पर मौजूद हैं और एम्बुलेंसेज आपको पूरे रास्ते में कतार से दिखाई देंगी, जहां पर लगातार जो घायल हैं उनको अस्पताल पहुंचाने के लिए ये एम्बुलेंसेज खड़ी हुई आपको नजर आ रही हैं। जी प्रतिमा। लागलेल्या आहेत, अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा आहेत। आगीवरती जरी नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं असलं तरी परिस्थिती मात्र अजूनही बिकट आहे। एकूण 8 जणांचा मृत्यू झालाय। 15 जणांना हॉस्पिटलमध्ये, नायक हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेलं होतं, ज्यापैकी 8 जणांचा मृत्यू हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याच्या आधीच झाल्याचं माहिती मिळतेय। 3 जण सध्या गंभीर स्वरूपामध्ये हॉस्पिटलमध्ये आहेत। त्या गंभीर जखमींपैकी एकाची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय। 8 जणांचा मृत्यू या संपूर्ण बॉम्बस्फोटामध्ये झाल्याची माहिती मिळतेय। दिल्लीत जरी बॉम्बस्फोट झालेला असला तरी अख्खा देश हादरून गेलाय। दिल्ली पाठोपाठ मुंबईमध्ये सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। आपको कितने बजे जानकारी मिली और ये कैसा धमाका देख रहे हैं, कितना गंभीर हो सकता है? कैजुअलिटी सर बहुत ज्यादा है। कैजुअलिटी सुरक्षा के इंजर्ड कितने हैं उसका आंकड़ा क्या अभी आया है? इंजर्ड कितने हैं, कितनी कैजुअलिटीज है वो आंकड़ा आया है अभी तक? सर अभी तक क्या हालात हैं यहाँ के? पुलिस के आला अधिकारी अब मौके पर पहुंच रहे हैं। तमाम सवाल सर फिर भी यहाँ पे कितनी कैजुअलिटीज हैं, क्या सिचुएशन? एक मिनट आप लोग क्या अपडेट है सर? एक मिनट त्यांच्या स्फोटाच्या घटनेमुळे तर ही अत्यंत विचलित करणारी, अत्यंत विदारक अशा दृश्य आपण सध्या बघतोय ही दिल्लीतली आहेत। आज लाल किल्ल्याजवळ एक अत्यंत शक्तिशाली स्फोट झालेला आहे। एका गाडीमध्ये हा स्फोट झाला। मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1च्या जवळ असलेल्या गाडीमध्ये स्फोटकं होती आणि त्यानंतर इतका प्रचंड आघात या भागामध्ये झाला की आजूबाजूच्या वाहनांना सुद्धा आग लागलेली होती। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शक्तिशाली स्फोटामध्ये 8 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्याचबरोबर 14 जण गंभीररित्या जखमी झाल्याची बातमी कळते आहे। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे आणि जी दृश्य आपण बघतोय ही आग लागलेली होती ती सुरुवातीची दृश्य आहेत। आता तिथे अग्निशमन दल, त्याचबरोबर सगळ्या पद्धतीच्या सुरक्षा व्यवस्थांची जी दलं असतात ती तिथे घटनास्थळी आहेत। जी सर, अभी आप इस घटना को किस तरीके से ट्रीट कर रहे हैं सर? भावनिकरित्या अत्यंत विचलित करणारी अशी सगळी दृश्य आहेत। ही माहिती सुद्धा तशा पद्धतीचीच आहेत। त्या ठिकाणी जे लोक साक्षीदार होते, ज्यांनी संपूर्ण स्फोट घडताना बघितलेला आहे, अनुभवलेला आहे, त्यांनी अत्यंत भीतीदायक अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे। कारण लोकांच्या शरीरांचे अवयवच उडून पडले असं त्यांनी प्रत्यक्ष